16 एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजाराम कॉलेजच्या कारभाराविरोधात आंदोलन केलं होतं। यावेळी निवेदन देण्यासाठी आत जात असताना प्राचार्यांनी विद्यार्थी संघटनांना आत येण्यास मज्जाव केला होता। त्यावेळी युवा सेनेनं महाविद्यालय प्रशासनाचं विविध 10 मुद्द्यांकडे लक्ष वेधत निवेदन सादर केलं होतं। यावर 8 दिवसात खुलासा करावा अशी मागणी युवा सेनेनं केली होती। यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच काही प्राध्यापकांकडून युवा सेना दहशत माजवत खंडणी मागण्यासाठी हा प्रकार करत असल्याचा आरोप केलाय। युवा सेनेचे जिल्हाधिकारी मंजित माने यांनी याबाबत खुलासा करताना या आरोपांचं खंडन केलंय। युवा सेनेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे खोट्या आरोपांबद्दल रीतसर तक्रार केली असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। मंजित माने यांनी महाविद्यालयातील नियमबाह्य भरती, कमी प्रवेश दाखवून विभाग बंद पाडणं, बायोमेट्रिक करून महाविद्यालयाच्या वेळेत प्राध्यापक उपस्थित नसणं, काही प्राध्यापक पार्ट टाईम प्राध्यापक आणि फुल टाईम बिल्डर म्हणून कार्यरत असणं, एका प्राध्यापिकेनं सुनेचा हळदी कुंकू कार्यक्रम वनस्पतीशास्त्र विभागात आयोजित करणं असे प्रकार घडत असल्याचं सांगत महाविद्यालयातील या अनागोंदीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पाठबळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे। विद्यार्थ्यांना तिथं बाथरूमला दरवाजा नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, गळतं त्यांच्या अंगावर डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावरचं पाणी अंगावर येतं। अनेक शिक्षक तिथले चंद्रकांत दादा जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांचा खोटा पेय म्हणून आणतात। अनेक शिक्षक वर्षानुवर्षे तिथे काम करतात। एक तर जे कॉमर्स डिपार्टमेंट आहे ते बंद पाडण्याचा घाट या लोकांनी काही केला। अनेक डिपार्टमेंट बंद पडायच्या अवस्थेत आहेत। जादाचं काम लागतं म्हणून विद्यार्थी नाही म्हणून दुसऱ्या कॉलेजला विद्यार्थी पाठवतात। असा सगळा प्रकार या कॉलेजच्या माध्यमातून होत आहे। म्हणून यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही गेलो होतो। याचं निवेदन आम्ही त्यांना लेखी दिल्यानंतर असं आम्हाला समजलं आमच्या सोर्सनुसार की गेल्या 4 दिवसापूर्वी तिथल्या प्राचार्यांनी एक मीटिंग घेतली आणि इथून पुढे विद्यार्थी संघटनांनी इथे यायचं नाही, आले तर काळे झेंडे दाखवायचे। त्याचबरोबर एक शिक्षक बरळला की माझे खूप मोठे अधिकारी ओळखीचे मी दाखवतो। याची सतर्कता ओळखून आम्ही दिनांक 21 रोजी जिल्हा पोलीस प्रमुखांना कळवलं की युवा सेनेची यातनं बदनामी होऊ शकते। तिथं पत्रकार बंधू होते। जर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मंत्र्यांना विनंती आहे, आपल्या कॉलेजमध्ये जर असे प्रकार होत असतील, शिक्षक जर मालक व्हायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही। शेवटी आम्ही युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे आम्ही सैनिक आहोत। त्यामुळे आम्हाला विनंती आहे की अशा गलतान कारभार करणाऱ्या शिक्षकांना ज्या त्यावेळी शिक्षकांनी त्यांची चौकशी करून त्यांना काय असेल ते कारवाई केली पाहिजे। आणि विद्यार्थी संघटना येतात, त्यांचं कामच आहे विद्यार्थी संघटनांचं की असा चुकीचं जे घडत असेल तर त्यांच्या समोर आणणं। यावेळी बंडा लोंढे, चैतन्य देशपांडे, ओंकार मंडलिक, अक्षय मोरे, संकेत गुरव, भरत शिंदे, प्रथमेश देशिंगे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।